बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सध्या केला जातोय। जेल प्रशासनाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेजची मागणी करण्यात आली। जेलमधील कर्मचारी कराडला सहकार्य करत असल्याचा आरोप या दरम्यान करण्यात आलाय। मसाजोगच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंटची प्रचंड चर्चा आहे। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना बीड जिल्हा कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचे आरोप गेल्या काही दिवसात करण्यात येत आहेत। मसाजोगचा जो व्हॉट्सअॅप ग्रुप आहे त्यामध्ये हे आरोप व्हायरल झालेले आहेत आणि यामध्ये कारागृहातील अधिकारी बक्सार मुलानी आणि कर्मचारी ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे आणि सुधाकर मुंडे हे त्यांना सहकार्य करत असल्याचं म्हटलं गेलंय। या सर्व प्रकाराविषयी आता कारागृह प्रशासनाकडे माहिती अधिकारात सीसीटीव्ही फुटेज मागितले जाणार आहेत अशी माहिती आहे। वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते असे आरोप केले जात आहेत। संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला आता अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर खंडणी प्रकरणात सुद्धा त्याच्यावर मोठे आणि गंभीर आरोप आहेत। काही महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या प्रकरणातले आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कराड आणि चाटेला संभाजीनगरला पाठवण्याचे आदेश असताना सुद्धा त्यांना बीडमध्येच ठेवलं गेलेलं आहे। विष्णू चाटेला लातूरमध्ये नेण्यात आलं, मात्र वाल्मिक कराड बीडच्या जेलमध्येच आहे। बीड जेलचे अधिकारी कर्मचारी यांनी कराडला मदत केली असा दावा केला गेलाय, आरोप केला गेलेला आहे। वाल्मिक कराडला जेलमध्ये मोबाईल फोन वापरण्याची परवानगी आहे। ही व्हीआयपी ट्रीटमेंट त्याला मिळते असा आक्षेप घेतला गेलेला आहे। वाल्मिक कराड, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे हे एकाच बरॅकमध्ये आहेत असं देखील म्हटलं गेलेलं आहे। कराड व्हीसीद्वारे बाहेरच्या व्यक्तींशी संवाद साधतोय असा सुद्धा आरोप या सगळ्या दरम्यान केला गेलाय, त्याला सुद्धा आक्षेप घेतला गेलाय। जेलमधील सीसीटीव्ही बंद करून निरोप आणि देवाणघेवाणीचं काम चालतं असा सुद्धा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात आता मसाजोगच्या ग्रामस्थांमध्ये, अर्थात मसाजोगचा जो व्हॉट्सअॅप ग्रुप आहे गावाचा, त्याच्यामध्ये प्रचंड चर्चा होत आहेत, आरोप केले जात आहेत असं म्हटलं जात आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय, कर्मचाऱ्यांची नावं या सगळ्या दरम्यान समोर आलेली आहेत। त्यामुळे आता प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेज तिथलं मागितलं जाऊ शकतं, त्याची मागणी केली जाणार आहे असं समजतंय। वाल्मिक कराड हा जो आरोपी आहे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो बाहेरच्या व्यक्तींशी संवाद साधतोय। इतर काही गोष्टींची देवाणघेवाण सीसीटीव्ही बंद करून जेलमध्ये असताना सुद्धा केली जाते असा सुद्धा गंभीर आरोप या दरम्यान केला गेलाय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, हा जो ग्रुप आहे मसाजोगच्या ग्रामस्थांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, त्याच्यामध्ये काय नेमक्या आणखी चर्चा आहेत याबाबत पोलिसांनी या सगळ्या संदर्भात आता काही म्हटलेलं आहे का? नक्कीच मसाजोग अद्यतन नावाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ही पोस्ट व्हायरल झाली आहे आणि यामध्ये कारागृहात कशा पद्धतीने वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते याबाबतचे सगळे हे आरोप करण्यात आले। आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून हे आरोप केले जात होते। धनंजय देशमुख यांनी सुद्धा या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता। तसेच आमदार सुरेश दस असतील, बजरंग सोनवणे असतील यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं होतं। परंतु प्रथमच आता हे विस्तृत स्वरूपात हे आरोप समोर आले आहेत। याबाबतचा आता जो सीसीटीव्ही फुटेज आहे कारागृह परिसरातील तसेच कारागृहातील ते देण्यात यावं अशी मागणी करण्यात येणार आहे। आता याबाबत कारागृह प्रशासनाचे काय नियम आहेत, ते कशा पद्धतीने यावर प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार असलं तरी यामध्ये काही कर्मचाऱ्यांची नावे घेऊन देखील आरोप करण्यात आले आहेत। आता त्याबाबत कारागृह प्रशासन चौकशी करणार का, किंवा या प्रकरणाची सगळी जी चौकशी करते सीआयडी असतील, एसआयटी असतील, हे याबाबत कशी भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी उदय, या सगळ्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा ठरेल तो म्हणजे सीसीटीव्हीची मागणी केली जाणार आहे असं समजतंय। ही मागणी नेमकी कोण करणार, लेखी मागणी याबाबत केली जाणार का? उदय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? जो सीसीटीव्हीचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे, सीसीटीव्हीची मागणी केली जाणार आहे, याबाबत लेखी मागणी केली जाणार का आणि कोण ही मागणी करणार? देशमुख कुटुंबीय याबाबत पुढाकार घेत आहेत? धनंजय देशमुख यांचे नातेवाईक दादासाहेब खिमकर या सगळ्या प्रक्रियेत ते सुद्धा पाठपुरावा करत आहेत आणि त्यांनी हा जो आहे मेसेज व्हायरल केला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की या संदर्भाची मी मागणी करणार आहे। याबाबतचा सविस्तर अर्ज आता कारागृह प्रशासनाकडे करणार आहे। आता ते हा अर्ज कधी करतात आणि कारागृह प्रशासन त्यावर काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलांसाठी।